पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ही माहिती देतो आहे, की 2 तासांपूर्वी न्यूज 18 लोकमतनी या संदर्भातली बातमी दिली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय. मात्र घटनाक्रम काय आहे, तर 16 मे रोजी वैष्णवी हगवणीची आत्महत्या प्रकरण समोर आलं होतं. 17 मे रोजी तिच्या मृतदेहावर शवविच्छेदन झालं. त्यावेळेस ह्या सगळ्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे निलेश हगवणे, त्याचबरोबर लता हगवणे सासू, शशांक हगवणे तिचा पती आणि जी नणंद आहे करिश्मा हगवणे हे त्या घटनास्थळी दाखल होते आणि त्याच दरम्यान करिश्मा हगवणे आणि लता हगवणेचे जे मोबाईल आहेत ते निलेशने आपल्याकडे घेतले आणि ते त्याच्या घरी नेऊन ठेवले अशी माहिती मिळते. मात्र या दरम्यान जेव्हा 17 तारखेला या तिघांनाही अटक केलं तेव्हा निलेश हगवणे हे दोन्ही मोबाईल आपल्या घरातल्या लॉकरमध्ये नेऊन त्यांनी ठेवले आणि लॉकरला त्याचा फेस आयडी जो आहे तो लॉक म्हणून पासवर्ड होता आणि त्यामुळे जेव्हा निलेश चव्हाण फरार झाला तेव्हा पासनं ही दोन्ही मोबाईल जे आहेत ते त्याच्या घरातल्या तिजोरीमध्ये होते. पुणे पोलिसांनी तिकडे छापा टाकला म्हणे, मात्र त्याला ते लॉक उघडता आलं नाही. जेव्हा नेपाळमध्ये काल निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलं गुन्हे शाखेच्या आणि एकंदरीत जे पथक होतं गुंडाविरोधी पथक त्यांनी या निलेश चव्हाणच्या मुसक्या नेपाळमध्ये आवळल्या आणि त्याला लखनौ एअरपोर्ट ते पुणे एअरपोर्ट असा हवाई मार्गे पुण्यामध्ये आणलं आणि या दरम्यान जो दोघांमध्ये संवाद झाला तेव्हा अतिशय शिताफीने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे जे पथक होते त्या अधिकाऱ्यांनी निलेश चव्हाणला विश्वासात घेऊन ते 2 मोबाईल कुठे आहेत याची माहिती घेतली आणि त्यानुसार आज जेव्हा निलेश चव्हाणला कोर्टासमोर हजर केलं गेलं तेव्हा पोलिसांनी मेहरबान न्यायालयानं सांगितलं की हे 2 मोबाईल रिकव्हर होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे निलेश चव्हाणला याची माहिती आहे. आता त्यानुसार निलेश चव्हाणनी जेव्हा कबुली जबाब दिला की हे दोन्ही मोबाईल त्याच्या घरातल्या तिजोरीमध्ये आहेत, मात्र त्याचं फेस लॉक आहे त्या तिजोरीला आणि त्यामुळे पंचाच्या समवेत हे सगळे पोलीस, बावधन पोलीस आणि निलेश चव्हाण जो आरोपी आहे तो त्याच्या घरी थोड्या वेळापूर्वी पोहोचला आणि त्यानंतर हे दोन्ही मोबाईल आता पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते हस्तगत करतील. या मोबाईलमध्ये काय